कंस्ट्रक्शन म्हटलं तर ज्यांचा वाढदिवस खूप जल्लोषमध्ये साजरा केला गेला मित्र परिवाराच्या माध्यमातून ते आमचे परममित्र संतोष शेठ पाटील आकुर्ली आणि 80-85 म्हटलं तर गावदेवी इंटरप्राइजेस धनंजय दादा पाटील यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। चला शिवण्या 11 म्हटलं तर किरण शेळके यांची सुकन्याच्या नावाने हा संघ खेळतो मैदानामध्ये। 20 फेब्रुवारीला शिवण्याचा वाढदिवस सुद्धा किरण शेळके परिवाराच्या माध्यमातून जल्लोषमध्ये साजरा केला गेला। आमचे संकेत खोंडे यांचं आगमन झाले। संकेत या एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, संकेत डॉक्टर संकेत खोंडे एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व। मधून जे नेहमी बॅकबोन राहिलं आणि नेहमी त्यांचं सहकार्य राहिलं असा आमचा सर्वांचा लाडका आम्ही जरूर पाहतोय। आज कैलासवासी स्वप्नील धाऊ मस्कर आज हे व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेलं, मात्र आज त्यांच्या आठवणी सर्वांच्या हृदयामध्ये कायम राहतील। अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं, मात्र आज त्याला कोणी विसरणार नाही। मात्र आज आमदार चषकाच्या माध्यमातून हा सामना कोपरोली संघ खेळतो आणि त्यांचा नेहमी आपण पाहतो सपोर्ट राहिलेला आज स्वप्नील आज सोडून गेला सर्वांना, मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला आपण श्रद्धांजली देतोय। तर ज्यांनी कॅप परिधान केले त्यांनी डोक्यावरून कॅप काढायचे। एक साथ सावधान। ओम शांती शांती ओम। तर कैलासवासी स्वप्नील धाऊ मस्कर आज त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना। क्षणोक्षणी आमच्या मनी तुझीच हाय आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण। तुझं असणं सर्व काही होत आयुष्यातील ते सुंदर पर्व। आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुझं नसणं हीच मोठी उणीव आहे। कैलासवासी स्वप्नील धाऊ मस्कर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं, तर त्यांच्याच आत्म्यात चिरशांती लाभू दे ईश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि आज आपण पाहतोय कोपरोली संघात जरूर खेळतोय, जरी आज आनंद देणारा क्षण असेल मात्र आपण त्याच्या सर्वजण दुःखात सहभागी असू। तर मॅच ऑन होईल। शिवन्या 11 आधी 8085 साई रक्षा 11 कोपरोली। आदेनं टॉस जिंकला, फिल्डिंग पहिला चेंडू तडाका झेल होणार का? यस गुड कॅच, बिग विकेट। बाद झाला फलंदाज नितीन पाटील। तर सुरुवातीलाच फलंदाजी ढासळली बघा, नितीन बाद झाला, तो मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होता। किरण शेळके आम्ही पाहतो शिवन्या 11 पुरस्कर्ते, त्यानंतर संतोष शेठ पाटील आमचे प्रसिद्ध उद्योजक भूपेंद्र शेठ पाटील यांचे बंधू आपण पाहतो संतोष शेठ पाटील 8085 साई रक्षा कोपरोलीचे पुरस्कर्ते, दोघांचे धन्यवाद देतोय। आणि पहिला धक्का मिळाला शुभमला। केडीला आपण जरूर पाहतो ऑलराऊंडर आहे, दोन्ही संघ आपल्या विभागातील खूप चांगला क्रिकेट त्यांनी खेळला। आणि मैदानावर आपण पाहतोय रोशन शेठ पाटील आणि रोहित पाटील दोन सख्या बंधूंची जोडी मैदानावर आपण त्यांना पाहतो। आमदार चषक चिपळे आज संतोष दादा पाटील यांना स्क्रीनवर आपण पाहतोय, त्यांना वाढदिवसाचा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। तरुण वर्गाचे आधारस्तंभ युवा नेतृत्व होत करू आणि नक्कीच आम्ही पाहतोय दोस्ती दुनियातील राजा माणूस। तर विष्णू शेठ शेळके आधी क्रिकेट वेड यांचे इथे आगमन झाले। यशस्वी पॅकर्स विष्णू शेठ शेळके आधी आपलं वेलकम। एकूण आपण पाहिलं शुभम केडी विकेट मिळाली। पॉवर प्ले 1 खोला टाकला, यॉर्कर पद्धतीचा दबाव निर्माण करतोय। केडीची डेंजरस बॉलिंग अटॅकिंगला सुरुवात केली आणि त्याला धावा रोखायचे। मैदानावर सकारात्मक दृष्टिकोन का महत्त्वाचा असतो। दोन चेंडूंमध्ये दबदबा निर्माण केला
आणि जेव्हा गावासाठी खेळावं लागतं तेव्हा जिद्दीनं पेटून उठावं लागतं आणि अक्षरशः मैदानावर तो खेळ दाखवते शुभम केडी. नितीनला बाद केला आणि आता रोहित पाटील दोन्ही ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग करताना लेग स्टंप वरून चेंडू स्विंग केला, प्रचंड वेग होता, धाव घेण्याची तयारी, यास नकार दिला. पंचांचा इशारा येईल, वाईटचा कॉल, संघ पुढे सरकेल. असं म्हटलं जातं का भरोसा खुद पर रखो तो ताकद बन जाती है और गैरों पर रखो तो कमजोरी. स्वतःवर असलेला विश्वास खेळामध्ये का महत्वाचा असतो. 2 चेंडू वाईट आला, 1 विकेट. बॅटिंग करताना टीम किती धावांचं टार्गेट सेट करेल. पूर्वार्धामध्ये संघ खेळतो आज 8085 साई रक्षा 11 कोपरवली. किती धावांचं टार्गेट सेट होईल, सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. दोन्ही सख्खे बंधू मैदानावर. समोर ठेवला, फटका चुकला, झेल सोडली. काय विपरीत घडलंय आज. थोडा बॅड लक आहे. अवधूत मुंडे अशी अपेक्षा नसते त्याच्याकडून. जेव्हा इनसाइड सर्कल स्लीपकडे काही क्षेत्ररक्षक उभे असतात त्यांना आक्रमक म्हटलं जातं आणि ती जर साथ मिळाली नाही तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लूज होतो. मात्र त्यानंतर पाठीराखीण करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. 3 चेंडू 1 धावा. पाहूया गुणसंख्या. 2 चेंडू खेळलेत रोहित पाटील, अद्याप काही करू शकले नाही. मात्र केडी कडून अपेक्षा दोन्ही फलंदाजांकडून. फ्रंट फुटला आले, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, चेंडू स्विंग होतो. केडीकडे प्रचंड आत्मविश्वास आहे आणि त्या गोलंदाजीचा दर्जा दाखवते. थोडा आघाडीवर आहे. मेंडिसला आम्ही विशालला पाहतोय, तो पाठीराखण करतो, अगदी चेंडूच्या मागे काहीतरी टिप्स देतो. ॲब्सोल्युटली ब्रिलियंट बॉलिंग. 5 तारखेपासून आधई गावामध्ये सुद्धा आम्ही पाहतोय नाईट स्पर्धेचा थरार. वेग होता, फटका बनवला रोहित पाटील फाईन लेगला. हेच डोक्यामध्ये होतं आणि तो फटका सजवला. मिळतील या चेंडूवर 4 धावा. स्कोर मूव्ज ऑन. एकूण धावफलक 5. ऐंशी 85 धनंजय शेठ पाटील, त्यानंतर साई रक्षा संतोष शेठ पाटील. आज 2 संघ खेळतात 80-85च्या नावानं. टप्पा पडला, चेंडू आतमध्ये आला. नक्कीच आपण इथे पाहतोय सामन्यामध्ये घट्ट पकड निर्माण केली. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. रोहित पाटील, रोशन पाटील, आपण पाहतोय दोन्ही संघाचे हार्ड हिटर फलंदाज आहेत. मात्र तो खेळ करावा लागेल. करंट रन रेट पाहिला 5 ची सरासरी. बॅटिंग करताना शिवन्या 11 गावदेवी आदई आज संघ खेळतो. किरणजी शेळके, विष्णू शेठ शेळके आदई. तर बघा 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली पाहिजेत. 8:16 झालेत. मॅनेजमेंट कडून काही सूचना आम्हाला मिळतात. सर्व संघानं याची नोंद घ्या. पुढचा सामना असेल सिद्धार्थ 11 केवाळे आणि गावदेवी 11 नेवाळी. चला दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग साठी संपर्क साधावा. विष्णू शेठ शेळके आदे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. विष्णू शेठ शेळके आदे जी खूप चांगले पॅकर सुद्धा आहेत. क्रिकेटची त्यांना प्रचंड हौस आहे आणि युवा वर्गाला ते नेहमी सपोर्ट करतात. सागर मात्र बघा ड्रेसिंग चेंज करून आले. मग अशी खेळाडू होते, आता आयोजक आहेत. आदिनाथ पाटील ओव्हर नंबर 2 धावा 5. पहिला चेंडू एज लागली आणि हा धोका. 5 वर दुसरा धक्का. आशीर्वाद आमच्या हाय पाठीशी. आमदार चषकाला झाली हो एंट्री आमदार प्रशांत दादांची. रामशेठ ठाकूर साहेबांचा आशीर्वाद आमच्या हाय पाठीशी. आमदार चषकाला झाली हो एंट्री आमदार प्रशांत दादांची. तालुका अध्यक्ष अरुण शेठ भागात आले हो क्रीडा नगरीला. युवा नेते परेश ठाकूर आले सामने बघायला. विश्वजित पाटीलनी आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. विश्वजित पाटीलनी आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. तर नक्कीच आपण पाहतोय विश्वजित पाटील आमचे मुख्य आयोजक, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ग्रामीण. आणि आज आम्ही पाहतोय छोटे बच्चे
या मॅचचा आनंद घेत असताना आणि त्यांचे चिरंजीव आहेत बघा मॅचचा आनंद घेत असताना. यस, वडिलांचं नाव त्यांनी घेतले. डॅडी बोलले नाही, फादर बोलले नाही, डायरेक्टली नाव घेतलं. विश्वजित पाटील जेव्हा आम्ही नाव घेतलं आपण जरूर पाहतो. अधिनाथला दबदबा निर्माण केलाय. 6 धावा 2 विकेट. अविनाश रोहित पाटील अपेक्षा जरूर असेल बॅटिंग करताना. आता धावा बनवणं, भागीदारी रचणं, रोहितवर थोडा दबाव असेल मात्र इथे होऊ शकतात. या मैदानावर धावा होतील. मजबूत पकड निर्माण केले गोलंदाजानं. क्रिकेटमध्ये प्रयत्न करण्याला खूप महत्व. बघा धाव घेण्याची तयारी. अविनाशने नकार दिला. एकूण धावा फलकावर पाहिलं संघ पुढे सरकल्या. 7 धावा आमदार चषक चिपळे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अधिनाथ पाटील विकेट. सिंगल मोठे फटके येत नाही. एक चौकार आला रोहितच्या बॅट मधून. त्यानंतर संघ अपेक्षा करतोय का बॅट मधून मोठे फटके केव्हा येणार. अविनाशनं ड्राईव्ह करतो. लेग ग्लान्सला वेगानं डिस्पॅच होईल. स्टायलिश पद्धतीनं अडवण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड आणि मिळतील 4 धावा. स्वतः मालक सुद्धा आलेत. बघा काही इश्यू आहेत, सॉल्व्ह केलं जातील. सामना सुरू ठेवा. थोडी झलक होती. नितीन आम्हाला माहिती देतो काही चेक करायचं असतं. 11 धावा आहेत. 2 विकेट. ओ लॉफ करते. गुड स्ट्रोक आणि येईल डीप कव्हरच्या वरून दन करत षटकार. फटका पाहिला. 3 मध्ये 11 वैयक्तिक योगदान. 17 धावा दाफलकावर. सरासरीचा वेग वाढवतो. अविनाश आक्रमक झाले. सेकंड ओव्हर. अधिनाथ शिवन्या 11 गावदेवी आधी टॉस जिंकलाय. फिल्डिंग करतोय. ओ फटका बनवला ऑन साइडला. क्षेत्र खाली आहे मात्र फिल्डर तयारीत होते. सुशांतला आपण तिथे पाहतोय. सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा दाफलकावरती 18. नेक्स्ट मॅच ऑफिशियली कॉल करतो आम्ही. सिद्धार्थ 11 केवाळे, गावदेवी 11 नेवाळी. 2 षटकं संपलीत आणि एकूण धावा बघा. अविनाशा कोपरोली ब्रँडेड 6. अविनाशचा षटकार पाहिला. 2 षटकानंतर 18. 3 षटकांचा खेळ बाकी. तर निश्चित स्वरूपात इथे कोपरोली क्रिकेट संघ खेळताना आपण पाहतो. 8085 साई रक्षा कंस्ट्रक्शन कोपरोली आणि संघाच्या आधारस्तंभ कोपरोलीच्या गावामध्ये गेल्या महिन्यामध्ये जी नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आमदार चषक क्रिकेट स्पर्धा, तिचे शिल्पकार सन्मान्य माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. संतोष बुवा काथारा नेवाली या बापाने व्यासपीठावर आपले स्वागत आहे. तर नक्कीच विश्वजित पाटील यांचे बघा सुपुत्र येणारी पुढची पिढी त्यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. आज पोकीमानचा ड्रेस त्यांनी आपण पाहतोय परिधान केला आणि स्क्रीनवर तो पप्पांना दाखवते. तुम्ही स्क्रीनवर बघा आणि लवकरच ते पोस्ट देतात बघा. विजय हो भव स्टाईल आपण त्याची पाहतोय. श्रेयांश मॅचचा आनंद घेतो उर्फ श्राव्य. यस वेलकम. शुभमला आपण जरूर पाहूया. शुभम थर्ड ओव्हर. शुभमनं केडीनं धावा दिल्या होत्या 5 पॉवर प्ले मध्ये 1 मध्ये. त्यानंतर थोडा महागडा ठरला. आपण जरूर पाहतोय. श्रेयांश बघा अनोखी पोज आहे त्याची. अधिनाथ त्यानंतर शुभमला आपण जरूर पाहतोय. खुश झाला नाव घेतल्यानंतर श्राव्य श्रेयांश. थर्ड ओव्हर. एकूण धावा 19. रोहित पाटील कडे जबाबदारी असेल. ओ टप्पा पडला. चेंडू सरळ गेला. बीट करतोय रोहित. थोडा नाराज आहे मात्र एका बाजूला अविनाश 5 मध्ये 13 खेळतो. जरूर चर्चा होईल. टार्गेट सेट करावं लागेल.
क्रिकेट खेळामध्ये प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. सिकंदर राजा आपल्याला माहिती आहे, त्याचं एक वाक्य, सतत प्रयत्न करणाऱ्यांसाठी जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते आणि क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाहीये. कठीण सामने सुद्धा चेस होताना आपण बऱ्याच वेळा पाहिले. 8:23 फ्रंटफुटला आले, स्ट्रोक बनवला, हा फटका खेळावा लागेल. इंटेलिजंट स्ट्रोक, दिमागदार हा फटका, जरूर षटकार. एक करूया. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. एक्झॅक्टली तिथे आमचे कॅमेरामन कव्हर केल्या, पंच चर्चा करतात फलंदाजांशी. स्टंपच्या मागे जाऊन जो शॉट त्याच्यावर काही चर्चा होईल. टीव्ही अंपायर ची आम्ही मदत घेतो. यस, सँडी पालकर आहेत टीव्ही अंपायर, मदत घेतील आणि योग्य तो निर्णय. यस, अंपायर सिग्नल येईल. वॉर्निंग दिले आणि यस, धावा मिळतील या चेंडूवर. 6 धावा. यस, मॅच ऑन होईल. लक्ष द्या मॅच कडे. पुन्हा तुम्हाला वॉर्न केले, कारण क्रिकेटचे काही नियम असतात ते ठरलेले असतात आणि आपण जी नियमावली फॉलो करतो. शुभम केडी 25. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवला. अविनाश एल स्ट्रायकर एंडला. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. काही पाहुणे मंडळी सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना कडवी टक्कर आपण जरूर पाहतो. बॅटिंग करताना अविनाश. पुढच्या दोन्ही संघांना आम्ही कॉल करतो, टॉस साठी क्षणाचाही विलंब करू नका. मात्र मैदानावर भागीदारी बऱ्यापैकी सेट होते. रोहित पाटील 9 मध्ये 12, अविनाश 5 मध्ये 13. थर्ड ओव्हर, धावा 26, करंट रन रेट 9.75. 5 षटकांचा पूर्वार्ध. ओ लाईन पाहिली, फटका खेळला, एज लागली, स्लीपला, रेडी आहेत फिल्डर. धाव मिळणार, सिंगल. 5वा चेंडूचा खेळ समाप्त. 27. 4 षटक मिनिटं असतील 20. आपण या गोष्टींकडे लक्ष द्या. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करावी लागेल. मात्र इथे कशा पद्धतीनं धावा चोरल्या जातील, कशा पद्धतीनं टार्गेट सेट केलं जाईल, काय नवीन रूप धारण केलं जाईल, फलंदाजांकडून अपेक्षा आहे. रोहित पाटील 9 मध्ये 12. 8085. साई रक्षा गावदेवी कोपरोली. लाईन पाहिली, रिव्हर्स अटेम्प्ट केला, डीप कडे. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, स्टायलिश स्ट्रोक. फटका जरूर मिळतील षटकार. बघा, पाण्याची पूर्तता करायची आहे. निश्चित स्वरूपात हरिभक्त परायण श्री संतोष बुवा काथारा नेबाली यांचं आगमन झालेलं आहे. वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. झलक. तर बघा, श्रेयांश श्राव्य तो डान्स करणारे काही वेळानंतर. आता मॅचचा आनंद तो घेतो. काही वेळानंतर श्रेयांश श्राव्यचा महागुरु डान्स पाहणार आहोत. सिद्धार्थ 11 केवाले, विपक्ष गावदेवी नेवाली, दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. स्पर्धेची नियमावली आहे. सत्र संपल्यानंतर लगेचच नाणेफेक इथे केली जाणार आहे. तर 2 षटकांचा खेळ बाकी. 3 षटक संपली. 33 धावा, 2 विकेट. मैदानावर दोन्ही फलंदाज. काय रोहित पाटीलला जो फटका खेळला बघा स्क्रीनवर आपण पाहतोय. वेल जज, अगदी प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, वेळ अचूक होते. एनके नितेश कातारे यांचं आगमन झाले. यस, वेलकम. आकाशला आपण पाहतोय पॅव्हलियन मध्ये, खेळाडू कक्षामध्ये थोडं टेन्शन मध्ये. 12 किंग रोशन शेठ पाटील, नितीन पाटील यांना पाहतोय. संपूर्ण स्क्वॉड जिथे अपेक्षा आहेत, पप्पू असतील आणि चांगल्या धावींची अपेक्षा आहेत. सागर म्हात्रे बघा, सागर म्हात्रे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच हेल्थ देण्यात येईल. एनर्जी ड्रिंक. आयवा कॅशसाठी विश्वजित पाटील असतील आमचे मुख्य आयोजक, यांच्याकडून 200 रुपये. काल पिंट्याला मिळाले. कॅमेरामन भलतेच खुश होते. आजही अपेक्षा करतात का मिळावं. जाता जाता शेवट गोड होईल. मिळतील ते त्यासाठी रेडी असतात स्टेजवर. म्हणून संदेशची ती नेहमी का म्हणतात मला स्टेज कॅमेरामन व्हायचं ते यासाठी.
2 षटक बाकी, 33 धावा. थोडं मनोरंजन मॅच कडे आपण वळतो. मानव शेळके आलाय. 2 षटकामध्ये किती धावा होतील टीम 8085 साई रक्षा कोपरोली संघासाठी. 2 षटक बाकी. मानव 33 धावा. अविनाश चेंडूची लाईन ओळखली. शॉर्ट सिलेक्शन तो जरूर सावध खेळतोय. सावध त्याचा पवित्र आहे, मात्र इथे खेळावं लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल. चेंडू शिल्लक 5. 4th ओव्हर. आमदार चषक चिपळे 33. बॅटिंग करतोय गावदेवी कोपरोली. 8085 साई रक्षा 11 या नावानं दोघांमध्ये चर्चा होईल. कशा पद्धतीने डाव पेच आखायचे, टॅलेंट क्रिकेट दाखवावं लागेल मैदानावर. ज्या पद्धतीनं खेळ सुरू, कारण 2 विकेट जेव्हा मिळाल्या तेव्हा धावा होत्या, बऱ्यापैकी धावा होत्या, तेव्हा फक्त 5. आणि त्यानंतर ही भागीदारीनं मैदानावर चांगला सामना खेचला. आणि अशा पद्धतीनं याच 2 षटकामध्ये जर तुम्हाला चांगली टक्कर द्यायची असेल तर चांगलं आव्हान उभं करणं हे खूप महत्वाचं असतं. शिवन्या 11 गावदेवी आदई. पुन्हा एकदा गोलंदाज मानव शेळके. फटका बनवला होता, मात्र क्षेत्र खाली. सिंगल. रोहित निघाले 2 धावेसाठी. थोडा घसरला, मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धावा मिळतील 2. स्कोर मूव्स ऑन +2. एकूण धावफलक पोहोचले. 4th षटक प्रगतीपथावर. एकूण धावा 35. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये होईल. टॉस केवाळे आणि नेवाळी. सामना पाहतो आधी. सामना पाहतो एका बाजूला आपण संघ खेळताना कोपरोली. दोन्ही संघ फ्रेंड्स फॉरएव्हर आहेत. एकमेकांचा क्रिकेट माहिती आहे. मानव शेळके ओव्हर नंबर 4चं षटक हाताळतोय. एकूण धावा 35. चेंडू शिल्लक 4. समोर अविनाश. हाफ ट्रॅकर. टप्पा पडला, संधी होती, कनेक्शन झालं नाही. यस, डेफिनेटली पंच आमच्याकडे वळलेत. बॅटिंग टीम रिव्ह्यू आणि वाईट साठी ते सुद्धा चेक करूया आपण. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू. क्रिकेटमध्ये हे क्षण खूप महत्वाचे असतात. भरभक्कम फलंदाजी सूर्य. सामन्यातील छोटे छोटे क्षण महत्वाचे असतात. उत्तरार्धामध्ये का होणार प्रयत्न करणं क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग. किंचितची चूक सुद्धा भल्या भल्या गोष्टी घडवून आणते. क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलं तर श्रेयस भाई श्राव्य आपण यांना पाहतोय. मॅचचा आनंद घेत असताना मानव शेळके. डिसिजन पेंडिंग. धाकधूक वाढते. काय निर्णय असेल. बॅटिंग टीमला धावा बनवायचे, गोलंदाजी करणाऱ्या संघाला धावा रोखायचे. यस, फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. टेक्निकल टीव्ही अंपायर. क्रिकेटमधील ही आकड्यांची रोमहर्षकता असते. 4th षटक मार्गस्थ. एकूण धावा धावफलकावरती टोटल आपण जरूर पाहतो 35-35. करंट रन रेट पाहिला तर सरासरी 10ची. यस, लॉफ करतोय. ताकदीचा प्रचंड वापर. दिस इज अ बिग शॉट. शॉट लाईक दॅट. प्रचंड हल्ला. सुपर स्लायकोनिक शॉट होता. तगडा फटका बघा. अगदी लेग स्टिक वरून चेंडू शरीरावर आला आणि तो फटका सजवला. गुड स्ट्रोक. आणि एक महत्वाची सूचना आले. स्कोर मूव्स ऑन 41-41. बघा, सिरियल वाईज मॅचेस खेळले जातील लॉट्स प्रमाणे. विनर हा प्रकार आज नसेल, कारण सर्व संघ वेळेवर होतील. काल खूप ॲडजस्टमेंट होत्या. काही काल एक संघ वाईल्ड कार्ड एंट्री होता, त्यामुळे काही वेळापत्रक बिघडला. मात्र आज सिरियल वाईज मॅचेस होतील. चेंडू शिल्लक 2. धावा 41. अविनाश 10 मध्ये 22. पुन्हा एकदा आक्रमण. चढवला हल्ला. प्रचंड ताकदीनं खेळतोय. बॅटिंग आवडली असेल तर अविनाश सोमवंशीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 11 मध्ये आता वैयक्तिक तो पोहोचलाय. इंडिव्हिज्युअल 3 षटकार 1 चौकार. 11-28. कमलाकर पाटील या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सिद्धार्थ 11 केवाले क्रिकेट संघ आणि गावदेवी नेवाली क्रिकेट संघ. नेवाली क्रिकेट संघाचे संघनायक एनके ते उपस्थित आहेत. केवाले क्रिकेट संघाचे संघनायक संजय माली. आपण लगेचच उमेश माली असतील. संजय माली स्टेजशी संपर्क साधावा. नक्कीच अफाट गुणवत्ता. प्रचंड प्रतिभावंत खेळाडू अविनाश. मागच्या काही कालखंडामध्ये त्याला ओपन खेळताना सुद्धा आपण पाहिलं तालुका निहार. मात्र कमी वेळ मिळतो अविनाशला क्रिकेट खेळायला. मात्र आज तो मैदान गाजवण्याची ताकद त्याच्याकडे.
पुन्हा एकदा लॉफ करते, थोडा प्रयत्न फसेल तिथे सुशाने तो झेल सोडणार नाही. याचा धक्का मिळाला. अफलातून कमबॅक करत असताना मात्र बॅटिंग चांगली झाली. जी साथ हवी होती, भागीदारी जी हवी होती, अविनाशला विश्वास नव्हता फटका खेळल्यानंतर, मात्र तो शिकार बनला. मैदानावर जशी गरज तशी फलंदाजी होणं खूप महत्वाचं असं. चला एकदा टाळ्या उद्या अविनाशसाठी. स्पर्धेचा नियम सुद्धा आहे, जेव्हा सर्कल क्रॉस होईल फलंदाज तेव्हा नवीन फलंदाज रेडी पाहिजे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. हा सुद्धा नियम आहे. आता षटकं संपली, 4 धावा 47. लास्ट ओव्हर आपण जरूर पाहतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि आज सिरियल वाईज मॅचेस होतील. काही चेंजेस होणार नाही. सिरियल वाईज आज मॅचेस खेळवल्या जातील. कंपल्सरी चेसिंग. तर नक्कीच आज जो संघ खेळतोय सिद्धार्थ 11 केवाळे विरुद्ध गावदेवी 11 नेवाळी. संदेश आम्हाला माहिती देतो आज संघामध्ये राजेश कातारा नाही आहेत का, जरूर इन्फॉर्मेशन देतात. तर ते 40+ मध्ये जॉईंट झालेत. नेरे स्पर्धेमध्ये त्यांना खेळताना पाहिलं. आणि आता काही वेगळी नियमावली आले. जर तुम्ही 40+ खेळता तर तुम्ही रेग्युलर खेळू शकत नाही. रेग्युलर 40+ खेळणाऱ्यांना 40+ खेळता येणार नाही. हे काही चांगली नियमावली आले. शेवटचं षटक घेऊन आले 8:34. चला थोडा वेग वाढवा. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला अडवण्याचा प्रयत्न, मात्र यस इशारा येईल, पंचांचा इशारा मिळतील. सुपर स्ट्रोक, 4 धावा, चेंडू शिल्लक 5. पाच चेंडूंचा खेळ बाकी. 8085 साई रक्षा गावदेवी कोपरोली 50 रन्स कंप्लीट. 50 पूर्ण झालेत. 51 धावा आहेत. फाईट द्यावी लागेल. चेंडू शिल्लक 5. गोलंदाज तुषार पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट केला, फटका निर्माण करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद, पंचांचा इशारा, वाईटचा कॉल, संघ पुढे सरकेल. वाईट बॉल. 52 रन्स. चला जास्त वेळ घेऊ नका. या सुद्धा आयोजकांकडून आम्हाला सूचना येतात वेळोवेळी. टीम मीटिंग तुम्हाला 3 ओव्हर नंतर असेल. तुषार पाटील चौकार, वाईट. चेंडू शिल्लक 5. आमदार चषक चिपळेची आपण पाहतो हा वेगळा व्ह्यू इव्हेंट कडून. ड्राईव्ह करते, खोदून काढला चेंडू, पुण्यामध्ये होता, डीप लॉंग ऑफला, फिल्डर रेडी. 2 धावेसाठी पलटवार होईल का धोका? व्हेरी क्लोज. यस, रनआउट. धोका. आशीर्वादांच्या हाय पाठीशी आमदार चषकाला झाली हो एंट्री. आमदार प्रशांत दादांची. रामशेठ ठाकूर साहेबांचा आशीर्वाद आमच्या हाय पाठीशी. तर चेंडू शिल्लक असतील आता 4 धावा दाफलकावरती. 52. इथे केवले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद गायकर यांचं आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 1 मध्ये आपलं स्वागत आहे. शिवण्या 11 आदे क्रिकेट संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतो नाणेफेक जिंकल्यानंतर, परंतु सागर मांडवकर येणाऱ्या 5 ते 9 मार्च रोजी डे नाईट फॉर्मॅट मात्र स्पर्धा त्यांच्या आपल्या भेटीसाठी येणार आहे. 5 तारखेला तिचा शुभारंभ होईल. हो टू कमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. तर नक्कीच आपण वळूया मॅचकडे. तुषार पाटील, सन्माननीय आमचे विष्णू पाटील साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना बॅटिंग करेल. मंगेश आले, कुलदीप आले. यस 53. 53. यस 53 धावा आहेत. कारण प्रेम जरूर आमचे थोडे आता आम्ही जॉईंट होतोय. तुषार आक्रमण केलं, लॉफ करतोय डीप कडे, खेळाडू कक्षाकडे. कमालीची बॅटिंग. मंगेश यासाठी ओळखला जातो. मंगेशच्या बॅट मधून हा तडाखा, संघ पुढे सरकेल. टोटल रन्स आतापर्यंत एकूण धावा दाफलकावरती 59. 59 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजी करतो तुषार. षटकार जरूर आला. वैयक्तिक पाहिलं मंगेश. कुलदीपला आपण जरूर पाहतो. मंगेश कडे जी पॉवर आहे तो जनरेट केली, धमक दाखवली. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील आपण जरूर पाहतोय. 3 चेंडू शिल्लक. 59. पुन्हा एकदा आक्रमण, चेंडू, बॉल गोज ऑन हाय. सोडला झेल.
आणि तितक्या वेगाने धावा पूर्ण होतील. स्कोर मूव्स ऑन 61. 61 धावा धावफलकावरती. बॅटिंग करतो मंगेश. मंगेश 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 8 वर खेळतो. कुलदीप त्याला साथ देतो. आता चेंडू शिल्लक 2. करंट रन रेट पाहिला 13.07. प्रोजेक्टेड स्कोर 63-61 झालेत. 61 धावा 4 गडी बाद. मंगेश कडून अजूनही अपेक्षा बॅटिंग टीमला. 8085 साई रक्षा गावदेवी कोपरोली 2 चेंडू बाकी. ओ गुड बॉलिंग मंगेश. 3 चेंडू मध्ये 8. संघ 61. आता चेंडू शिल्लक पूर्वार्धातील. जरूर आपण इथे पाहूया. शिवन्य 11 गावदेवी आदई किरणजी शेळके या संघाची पुरस करते. 61. पप्पून थोडा कानमंत्र दिला मंगेशला. लास्ट बॉल 61. तुषार पाटील गोलंदाजी करतोय. 4 विकेट. खोदून काढला डीप पॉइंटला आणि सोडला झेल. प्रणयने केली चूक. 2 धावा. पलटले पप्पू. पलटले पोहोचले. यस नक्कीच 2 मिळतील. पंचांचा इशारा बघा किती तीक्ष्ण नजर. 1 रन शॉट म्हणजे फक्त 10 वेल. एकच. चला इथे नाणेफेक केली जाणार आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. सन्मान्य विष्णू शंकर पाटील चिपले यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाणार आहे. यावर आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला सिद्धार्थ 11 केवाले आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो गावदेवी नेवाली क्रिकेट संघ आणि चिपले गावातील एक अनन्य व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी ज्यांचा अनमोल सहकार्य आहे ते सन्माननीय विष्णू शंकर पाटील चिपले यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जात आहे. या माऊली आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. एका बाजूला आपण येनकेला पाहतो खऱ्या अर्थाने नितेश, तर एका बाजूला संजय माली. दोन्ही आदर्श क्रिकेटर आहेत. हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू असणार आहे. चला हेड अँड टेल. चला इथे नाणेफेक होत आहे विष्णुदादा पाटील यांच्या शुभास्ते. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल इथे गावदेवी नेवाली क्रिकेट संघ. संघनायक आताच इन्फॉर्मेशन मिळाली. राजेश मात्र आता 40+ करे अग्रेसर झालेला आहे. राजेश कातारा अनेक वर्ष तुमच्या संघाला त्यांचं खूप मोठं योगदान प्राप्त झालेलं आहे का. आता मात्र रेग्युलर संघामध्ये राजेशची तुम्हाला कुठेतरी उणीव भासेल का. हो नक्कीच त्यांनी खूप सपोर्ट केला टीमला. पण आता ते 40+ केलेले गेले. आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी खूप चांगला खेळ पण केला आणि टीम पण सांभाळून ठेवली होती. थँक्यू. आपण नाणेफेकीचा बुधवा गावल संघाच्या बाजूने निर्णय शतरक्षणकडनं पसंत केले. फलंदाजी करते संजय. 5 षटकांचा सामना असेल. किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल. आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न. तर एकंदरीत चिपलाई क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. चला दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. नेवाली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षणकडनं पसंत केलेला आहे आणि फलंदाजीसाठी केवाले क्रिकेट संघाला इथे आमंत्रित केलेला आहे. विश्वजित दादा या आपण मान्यवरांचा सन्मान करू इथे. विशाल चला आपल्याकडे बेल आहे. रविदादा शेलके आदई जर इथे उपस्थित असतील. ती लेजंड क्रिकेटर एक आदर्श क्रिकेटर अष्टपैलू अनेक वर्षे ज्याने अष्टपैलू नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून सेवा दिली. आता 40+ साठी प्रतिनिधित्व करतात. रविदादा शेलके मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. तर दिनकरदादा पाटील या आपल्या शुभास्ते मान्यवरांचा आपण सन्मान करू. प्रथमतः सन्मानित केलं जाईल चिपले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय श्री विष्णू शंकर पाटील यांचा सन्मानित केलं जाईल. या दादा वेल आपल्याकडे लगेचच आपण इथे सन्मान करू. विष्णुदादा पाटील यांचा यथोचित सन्मानित केलं जात आहे. केवळ चिपले गावामध्ये नेहमीच सामाजिक दृष्ट्या ज्यांचा आदर आणि सन्मान या गावामध्ये केला जातो. मग कोणताही सुखदुःखामध्ये नेहमी सक्रिय असणारे व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल इथे विष्णू शेलके आदई आपल्या सन्मानित केलं जाईल. आज आदई क्रिकेट संघ खेळतो परंतु सत्यवान काकडे यांचं कौतुक करावे लागेल. अनेक स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत ते आमच्याशी जोडले गेलेले आहेत. या सन्मानित केले जाणार आहे. आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सन्मानित केले जात आहे. त्यानंतरचा
सन्मान असेल आपण शरद गायकर माजी सरपंच केबाले यांचा हेतूची सन्मानित केलं जाईल. लगेचच बोलूया आपण. यापूर्वी आवाज आपण ऐकला. सलामीर धोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. शिवन्या 11 आदेई क्रिकेट संघाच्या संगणकांनी सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. शरद गायकर या आपला सन्मानित केलं जाईल. माजी सरपंच. चला लगेच सामन्याकडे बोलूया. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दीपक फडके. धन्यवाद सागरबाई मांडवकर. दीपक थोडी वेळ घेतो आपली. या स्पर्धेकरता आम्हाला बघा सर्वच्या सर्व ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहे तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस भूपेंद्रदादा पाटील साहेब आणि 15 वर्षे ज्यांना बिनविरोध अकुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर बाईक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे खाणाव. त्यानंतर संपूर्ण डीजे व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. भारतीय जनता पार्टी युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या वतीने लाईव्ह प्रसारण राजेश शेठ पाटील विद्यमान सरपंच सुकापूर, महेशदादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि रुपेश पाटील या तिन्ही बंधूंच्या माध्यमातून ही सेवा पुरवण्यात आलेली आहे. चला बोलूया आपण सामन्याकडे. ओ टू दीपक फडके. धन्यवाद गडगे सर. एकंदरीत सामना पाहतोय. 5 ओव्हरमध्ये 62 जमावल्यात. प्रथम फलंदाजी करायचं असताना कोपरोली टीमनं 63 धावांचा पहिला गाठाची गोलंदाजी मार्कवरती कोपरोली संघाचा ट्रम्प कार्ड रोहित पाटील. यश पाटील स्ट्राईक वरती. सुशांत शेलके नॉन स्ट्राईक इन वरती खेळण्यासाठी सज्ज असेल. क्षेत्ररक्षण विहार रचना पाहिली. डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षी इमारत शिल्लक पाहायला मिळतील. पहिला चेंडू अपटी फेकलाय. चेंडूला फेकून दिलाय. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्यावरून दमदार हिट चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. समाजसेवक भारी जाईल तिथं विश्वाची दादाला मानिती लोक सारी. बिंदास भाई ठोंबरेनी दिली बाईक मालिका विराला. बिंदास भाई ठोंबरेनी दिली बाईक मालिका विराला. विश्वाजी पाटील आमदार. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय फलंदाज यश पाटीलला. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. सुंदर कमबॅक राहिला रोहित पाटीलचा. पण पहिल्या चेंडूवरती 2 षटकार लगावलाय. अगदी बॅकफुटला गेला. त्यानंतर जर आपण पाहिला पॉइंटच्या डोक्यावरून षटकार लगावला गेला. सुंदर कमबॅक राहिलं रोहितचं. सुंदर फलंदाजी राहिली पहिल्या चेंडूवरती यशची. हा चेंडू पंचांचा इशारा अवंतरचा. अवंत दाबीने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. P1चं षटक आणि पंचांकडून ऑन देखील करण्यात आलं रोहित पाटीलला की आपल्या कोट्यातील एक अतिरी उचली घेणाऱ्या चेंडूची मुभा तुमची समाप्त झाली. 7 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. किरण शिल्के याने पुरस्कृत केलेला संघ वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर बोलतोय. काय कमबॅक राहिलंय रोहित पाटीलचं. दमदार गोलंदाजी. जी धावसंख्या पाहिली 63 धावांचा पल्ला गाठत असताना एक षटकार एक अव्वांतर. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्यात आणि एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज सुशांत शेलके. एक आक्रमक फलंदाज बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख राहिली. सुंदर फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अविनाश त्या ठिकाणी पोहोचेल का. पण चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचताय 11 या धावफलकावर. अकरा धावा धावफलकात लागल्या गेल्यात. रोहित पाटीलचे षटक फेकत असताना 2 मोठे फटके. हा स्लोवर चेंडू डीप लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण आतमध्ये घेतलंय आणि त्यानंतर त्याच रिजन मध्ये होतोय चौकार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावफलकावर. पुढ्यामध्ये फेकलाय आणि तिथून फलंदाजानं पाहिलं की डीप लॉंग ऑफचं क्षेत्र डीप लॉंग ऑनला घेण्यात आलंय. त्यानंतर हा चौकार पाहायला मिळाला. म्हणजे क्षेत्ररक्षण रचना पाहून त्यानुसार फलंदाजी करतो यश पाटील. 5 चेंडूमध्ये 14चं योगदान दिलंय. सांघिक धावसंख्या 15 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. एक चांगली दमदार सुरुवात राहिली अदई संघाची. शिवन्या 11 गावदेवी अदई संघ मैदानामध्ये खेळतोय. रोहित पाटीलचा हा चेंडू डीप लॉंग ऑनला येईल.
शतरक्षक येईल का, पण चेंडू जाईल सीमा पार आणि पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी रोहित पाटीलनं खर्च केल्या धावा 19. तरी ती साही रक्षा कंट्रक्शन 8085 संघ कोपरोली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते ज्यांचा वाढदिवस जल्लोष मध्ये साजरा केला गेला ते आदरणीय संतोष शेठ पाटील आकुर्ली ते उपस्थित आहेत. पावसाळ्यात संतोष शेठ पाटील यांच्याबद्दल म्हटलं गेलं ना, दीपक तर पावसाळ्यात धूरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने गार करणारे, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा साई रक्षण कंस्ट्रक्शनचे ओनर्स संतोष शेठ पाटील आपल्या आपणास नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, प्रत्येक सुख समाधानाने संतोष शेठ पाटील आपला आनंद सातत्याने शतगुणित व्हावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुमच्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भिडून दे आणि मनात चिपलाई क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ चिपले. त्याचबरोबर आमचे विश्वजित दादा पाटील आम्हा सर्वांच्या वतीने आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो याच वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओटू दीपक फडके. नक्कीच दत्ता शेळके अदई यांच्या वतीने देखील अदई टीमला शुभेच्छा आल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये मंगेश ठाकूर आलाय. पहिल्या षटकामध्ये रोहित पाटीलची मागणी गोलंदाजी 19 धावा खर्च केल्या गेल्या. 12 चेंडू 24 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. 11च्या सरासरी धावा जमवच्यात कमबॅक करावा लागेल मंगेशला. हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. सुशांतचं एक चांगला निर्णय या ठिकाणी पाहायला मिळालं, कारण यश पाटील चांगल्या लयमध्ये 6 चेंडूमध्ये 18चं योगदान दिलंय. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना एखादी विकेट प्राप्त करावी लागेल, परंतु चांगली भागीदारी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 19, त्यानंतर सिंगल 20 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. एक दमदार कामगिरी करतोय शिवन्या 11 गावदेवी अदई संघ मैदानामध्ये. मंगेश 6 चेंडू फाईन लेगला फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. धावसंख्या आहे ती 26. एकंदरीत कोपरोली संघ फलंदाजीमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतोय. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं, परंतु गोलंदाजी ही ज्यांची डोकेदुखी राहिली. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोहित पाटीलने ज्या 19 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये मंगेशची गोलंदाजी पाहिली. 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्यात. कमबॅक करणारे षटक फेकणं गरजेचं असेल. दमदार सुरुवात राहिली. 26 धावा धावफलकात लागतात. ज्या 44 धावांचा पाठलाग 24 चेंडू 44 धावांची गरज असताना खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला कमबॅक पाहायला मंगेश ठाकूरचा. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. वेळ अंतराने तुम्हाला एखादा विकेट येणं खूप गरजेचं असेल, पण सुशांतचं कौतुक करावं लागेल. एका चेंडूचा सामना केला सिंगल घेऊन यश पाटीलला स्ट्राईक वरती आणणं. 8 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान राहिलं यश पाटीलचं. आणि समीकरण पाहतो 21 चेंडू 36 समीकरण. गोलंदाज मंगेश वेगवान चेंडू तेवढाच वेगानं पॉइंटच्या वरून चेंडूला खेळलाय. चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 31 धावा धावफलकावर. गोलंदाज त्रिफलाचित फलंदाज होईल बाद सुशांत. गावदेवी इंटरप्राइजेस वाकडे यांचं संगीत आपण ऐकलं आणि त्यांच्या माध्यमातून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी संपूर्ण जे मंडप डेकोरेशनची व्यवस्था आहे ना त्याचे ते पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण सेवा उपलब्ध झालेली आहे. त्याबद्दल नरेश पाटील माजी सरपंच वाकडी तुमच्या परिवाराचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ओ टू कमेंट्री बॉक्स. नौका खेळाडू मैदानामध्ये विशाल पाटील अर्थात मेंडिस खेळण्यासाठी आला. 31 धावा धावफलकामध्ये पहिलं यश मिळालं कोपरेल टीमला. मंगेश ठाकूरला मिळालं यश. पाहतोय हा चेंडू वेगाने फेकला गेलाय. जोरदार अपिलामध्ये उत्साह पाहायला मिळाला रोशन शेठ पाटील यांचा. आणि चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये बोलतोय. चांगली गोलंदाजी राहिली. या षटकाचा एकंदर विचार केला 12 धावा खर्च केल्या गेल्या.
पहिल्या षटकामध्ये 19 आणि सुंदर कमबॅक राहिलंय मंगेश ठाकूरचं. चिपळाई क्रिकेट संघ आहे आमच्या हो संगतीला. विश्वजित पाटील आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. विश्वजित पाटील आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. विश्वजित पाटील चषक ठेवलाय चिपळे या गावाला. आमदार चषक ठेवलाय भारी आज चिपळे या गावाला. तर वैष्णव ट्रान्सफरचे सर्व आदरणीय वासुदेव फडके यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं चिपळाई क्रिकेट संघ चिपळे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय किरण शेळके संघाच्या पहिल्या 2 षटकांच्या कामगिरीवरती खुश असतील. 31 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. शिवन्या 11 गावदेवी अकोर्ली संघाचे पुरस्कर्ते त्यांना आपण पाहतोय. परंतु 18 चेंडू गरज असेल 32 धावसंख्येची. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं की 18 चेंडूमध्ये 27 धावा डिफेन्स झाल्या होत्या बोनशॉट टीम विरुद्ध. तशी गोलंदाजी करणं गरजेचं असेल. सुशांत प्रणय शेळकेला देखील आपण पाहू शकाल या टीम मध्ये खेळत असताना. प्रत्येक याला आपण पाहू शकाल एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा सामना कशा प्रकारे असेल. एक बिग फाईट बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कोपरोळी विपक्ष अदई मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळते. नितीन पाटील सर्वात अनुभवी खेळाडू या टीमचा. अनेक मैदानामध्ये सुंदर गोलंदाजी केली आहे. तेवढी चांगली फलंदाजी यश पाटीलची देखील आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख फटका पहिल्या चेंडूला फेकून दिलाय. डीप लॉंगअपच्या डोक्यावरून दमदार हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचताय 37 या आकड्यावर. लक्ष असू द्या. सिरियल वाईज सामने खेळवले जातील. नितीन पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आले मंगेश. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 38. 38 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 16 आणि 25 धावसंख्येची गरज. नितीन पाटीलने पहिला चेंडू अगदी ओव्हरपिच फेकला. फलंदाज अगदी पुढ्यामध्ये. त्या चेंडूला पनिशमेंट 6 धावसंख्या मिळाली. विशाल पाटील खेळण्यासाठी सज्ज असेल. तिसरं षटक मार्गस्थ असताना कोपरली गावाचा हा गोलंदाज. वेगवान चेंडू फेकला गेला. सुंदर फेकी पाहायला मिळाली. अविनाश सोमवंशी संघातील अनुभवी एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली. 1 धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचता 39 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 15 आणि 24 धावसंख्येची गरज. नितीन पाटीलच्या पहिल्या चेंडूमध्ये षटकार. त्यानंतर सुंदर कमबॅक राहिला. 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात. परंतु येणारे 3 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. समोर फलंदाज यश पाटील अप्रतिम कामगिरी राहिली. पुढला लेनचा चेंडू फेकला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. प्रथमेश त्या ठिकाणी वेगाने आलाय आणि दुसरी धाव सुद्धा सहज सोप्या रीतीने पूर्ण केली जाईल. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 41च्या घरामध्ये. धावफलक जर आपण पाहिलं वेगाने पुढे सरसावत असताना चांगल्या चेंडूला चेस केलंय. वेगाने चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. त्याच वेगाने चेंडूची फेके देखील पाहिली. म्हणजे त्याहून सुंदर पाहिली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये सुंदर राहिली यश आणि विशाल पाटील याची. सुरेख फटका. रोहित पाटील चेंडूवरती आलेत. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 42 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये नितीन पाटीलने धावा खर्च केला गेला. 5 चेंडूमध्ये 11. एक षटकार आपण पाहिला. त्यानंतर सुंदर कमबॅक राहिलाय. येणारे चेंडू असतील 13 आणि 21 समीकरण. हा चेंडू निर्णायक असेल. विशाल पाटील खेळण्यासाठी सज्ज असतील. हा चेंडूवरती चौका डॉट विकेट कोणते चित्र असेल हे पाहण्यात एवढंच गरजेचं असेल. सुरेख फटका. रोहित पाटील चेंडूमध्ये पोहोचेल का. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 3 धावा आपल्या संघासाठी वापरल्या. धावचित होईल का. फेकी देखील अचूक. आणि या ठिकाणी एकंदरीत पाहिलं 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि धावसंख्या जर पाहिली आपण तर गरज असेल 19 धावसंख्येची गरज असेल. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. विश्वजित पाटील समाजसेवक भारी. जाईल तिथं विश्वजित दादाला मानिती लोक सारी. बिंदास भाई ठोंबरेने दिली बाईक मालिका विराला. बिंदास भाई ठोंबरेने दिली बाईक मालिका विराला. विश्वजित पाटीलनी आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. विश्वजित पाटीलनी आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. विश्वजित पाटीलनी चषक ठेवलाय चिपळे या गावाला.
नक्कीच आपण पाहिलं विश्वजित पाटील यांच्यावरती जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत असताना आणि मिळालेली प्रत्येक खेळाडूची साथ आपण पाहिली. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या माध्यमातून इथे आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते सन्माननीय आई एकविरा हॉटेलचे मालक, साई कृपा हॉटेलचे मालक आदरणीय आतिश वाकडेकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. चिपलाई क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ चिपले यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेमध्ये आमच्या स्पर्धेचे शिल्पकार विश्वजित दादा पाटील, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आतिशदादा वाकडीकर आपलं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावर. नक्कीच आपण पाहतोय एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अनेक नाविन्य आणण्याचे काम केले जाते लाईव्हच्या माध्यमातून. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अतिशय चांगल्या प्रकारे दमदार योगदान लाभलेलं आहे आई एकविरा हॉटेलचे मालक 5600 म्हणून या संपूर्ण पनवेल रायगड जिल्ह्यामध्ये परिचित असणारे आई एकविरा हॉटेलचे मालक आदरणीय आतिश वाकडीकर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. बघा मित्रांनो, समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारी व्यक्तिमत्व आई एकविरा हॉटेलचे मालक सन्माननीय आतिशदादा वाकडीकर साहेब आणि त्यांच्या सहकार्यांचं स्पर्धेकरता आगमन इथे होत आहे. विश्वजित दादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खेळ स्टार्ट, ग्रीन सिग्नल इथे देण्यात आलेला आहे. ऑटो कॉमेंट्री बॉक्स दीपक फडके. 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. रोहित पाटील गोलंदाजी मार्क वरती, समोर फलंदाज यश पाटील सुंदर फटका हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. नितीन पाटील वेगाने चेंडूवरती आला. एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफील्ड, एकीला दुसरी मध्ये कन्वर्ट केले जाईल का? फेक किक खरा पाहायला मिळाली आणि 2 धावा पूर्ण केले जातील. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 46 या आकड्यावरती. 13 चेंडू 11 चेंडू आणि 17चं समीकरण मैदानामध्ये. 13 चेंडू मध्ये 37 वैयक्तिक धावसंख्या यश पाटीलची आपण पाहत आहे. एकतर्फी किल्ला लढवतोय मैदानामध्ये. अगदी कमी उंचीचा हा खेळाडू, पंचांचा इशारा आला अवंत धावेने संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या 47 धावा धावफलकावर. 11 चेंडू 26-16 धावसंख्येची गरज आहे. रोहित पाटील गोलंदाजी मार्कमध्ये दुसरे डक फेकतोय. स्लोवर चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय. वेगवान चेंडूची फेकी पाहायला मिळाली. डॉट चेंडू सांगता 10 चेंडू 16चं समीकरण. 12 चेंडू मध्ये 19 धावसंख्येची गरज. पहिल्या चेंडू मध्ये दुहेरी धाव, त्यानंतर अव्वांतर आणि त्यानंतर सुंदर कमबॅक पाहायला मिळाला. 10-16चं समीकरण. सामना कोण जिंकेल? अतिशय रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कट केलाय थर्ड मॅन क्षेत्रामधून चेंडू थांबणार नाही. अतिशय वेगवान आउटफील्ड चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय. अर्धशतक कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती. पंधरा चेंडू 41 धावसंख्या खेळतो यश पाटील. सूर्यरेख फटका गुडघात टेकून अगदी फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावसंख्या 57 धावा आणि यश पाटीलची धावसंख्या जर पाहिली 47 धावा धावफलकावरती 16 चेंडू मध्ये. संघनायकाचा निर्णय जर आपण पाहिला, दुसरं षटक फेकलं होतं मंगेश ठाकूरने, ज्याने धावा खर्च केल्या होत्या 12 आणि तिसरं ओव्हर दिलं नितीन पाटीलला, त्याने धावा खर्चवल्या 13. असं वाटलं होतं की रणनीतीमध्ये मंगेश ठाकूर चौथं षटक फेकेल, परंतु संघनायकाचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरला रोहित पाटीलचा. तर रोहित पाटीलला पॉवर विला पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या आणि एकंदरीत या सामन्यामध्ये जर आपण पाहिला तर मग 13 धावा खर्च केल्या रोहित पाटीलनं. क्रिकेटमध्ये तुमचा निर्णय खूप महत्वाचा असतो. जर एखादा निर्णय चुकला तर संघाला सामना देखील गमवावा लागतोय आणि या ठिकाणी कोपरळी संघ तो जर एकंदरीत पाहिला बॅकफुटला पाहायला मिळतोय.
आउट चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल. सुरेख फटका, चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. चौकारण संघ जाऊन पोहोचला 61 या आकड्यावरती आणि यश पाटील यांनी बॅट वरती करायचंय. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती राहिलंय तो शिवन 11 अदई संघाचा यश पाटील. 17 चेंडू 51 धावा. यश पाटीलला सर्व प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारायची आहे. चेंडू बॅट हवेमध्ये, सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये यश पाटीलचं अभिनंदन करूया. सुंदर फलंदाजी राहिली यशची आणि हात चेंडूवरती देखील चौकार आणि सामना जिंकतो या ठिकाणी 4 ओव्हर मध्ये. शिवण्णा 11 गावदेवी अदई संघ आणि वैयक्तिक धावसंख्या यशची जर आपण पाहिली 18 चेंडू मध्ये 55 धावा. नितीन खऱ्या अर्थाने वन साइड हिरो.